नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अलीकडे साम टी व्हीवर एक चर्चात्मक कार्यक्रम माझ्या बघण्यात आला. त्या कार्यक्रमामध्ये मला वाटते जो बोलणारा तरुण होता त्याचं नाव सागर साळुंके असावं आणि तो अतिशय खालच्या पातळीवर विशेषतः भाजप, संघ, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना दिसला. या पद्धतीच्या विष पेरणाऱ्या कुठल्याही चर्चांना या दिवसामध्ये जर महायुती, भारतीय जनता पक्ष, संघ किंवा ज्यांच्यावर टीका होतात ते सारे युतीचे, महायुतीचे, त्यांनी जर उत्तरं दिली नाहीत, ते उत्तरं देण्यात अयशस्वी ठरतायत असं दिसतं आहे. आणि जर उत्तरं दिली नाहीत तर विरोधकांचे मुद्दे, कमकुवत विरोधकांचे मुद्दे योग्य आहेत आणि महायुतीची नेमकी चूक असल्यामुळे महायुती बोलत नाही, संघ बोलत नाही, भारतीय जनता पक्ष बोलत नाही, असा लोकांना विश्वास वाटेल आणि त्यातून गेल्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जे घडतं आहे ते अधिक झपाट्यानं घडण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्या या राज्यातल्या महायुतीचा ग्राफ वेगानं खाली येऊ शकतो. आता त्या साम टी व्हीवरच्या चर्चेमध्ये त्या तरुणानं 2 थेट आरोप केले. त्याला कोणीही उत्तर दिलं नाही. चंद्रकांत पाटलांना आपल्या या राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांना त्यानं थेट 2-3 वेळा विकृत म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील हे विकृत आहेत असं वाक्य त्यानं थेट सांगितलं आहे. आणि चंद्रकांत पाटलांचं जर उत्तर नसेल तर ते विकृत आहे असं आम्ही समजायचं का? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की चंद्रकांत पाटलांची एखादी निर्णयाबाबत भूमिका चुकीची असू शकते किंवा विरोधकांना ती पचदी पडणारी नसेल किंवा त्यांना ती भूमिका आवडणारी नसेल म्हणून ते टीका नक्की करतील. पण विकृतीचा अर्थ काय? विकृत या शब्दाला भूमिका चुकीची याच्याशी अर्थार्थी संबंध लावता येत नाही. चंद्रकांत पाटील विकृत आहेत याचा अर्थ स्त्रियांच्या बाबतीमध्ये काहीतरी त्यांच्या हातून गंभीर चूक घडते आहे म्हणून त्यांना विकृत कारण विकृत शब्द हा आपण विशेषतः जर चारित्र्य चुकीचं असेल, चारित्र्य बदनाम करणार असेल, चारित्र्यावर शिंतोडे उडवणार असेल तर आपण त्याला विकृत म्हणतो. चंद्रकांत पाटलांना या साळुंकेनी 2-3 वेळा विकृत म्हटलं आहे. त्यांच्या जात बांधवानं त्यांना 2-3 वेळा विकृत म्हटलं आहे आणि तरी चंद्रकांत पाटील उत्तर द्यायला तयार नाही. अच्छा, छोटासा कुठला तरी गावाकडला व्हिडिओ असता आणि त्याला जर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं नसतं तर आपण समजू शकलो असतो. पण त्या साम टी व्हीचे मालकही चंद्रकांत पाटलांचे जात बांधव आहेत आणि मोठा साम टी व्हीला एक दर्जा आहे, प्रसिद्धी आहे. आणि या एवढ्या मोठ्या वृत्तवाहिनीला जर चंद्रकांत पाटील उत्तर देत नसेल तर त्याचा अर्थ काय? दुसरा थेट आरोप त्यांनी केला आहे तो संघावर. त्यांचं असं म्हणणं आहे की बहुजनांच्या मुलांनी शिकू नये हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रमुख अजेंडा आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला पुढले काही वाक्य सांगणार आहे. ती माझी स्वतःच्या संबंधित वाक्य आहेत, ते माझं आत्मचरित्र नाही. पण जे मी सांगणार आहे तेच या राज्यात गेल्या 100 वर्षात घडत आहे. संघ स्थापनेपासून आजतागायत तहहायात जे घडत आहे
तेच मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. आता माझं गाव जळगाव जामोद. त्या जळगाव जामोदमध्ये 60 वर्षांपूर्वी मी ज्या शाळेत शिकत होतो ती संघाची शाळा होती, द निवरा हायस्कूल जळगाव जामोद. या संघाच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी होते त्या आमच्या गावामध्ये ब्राह्मण वस्ती अशी कितीशी असणार. नक्कीच ब्राह्मण विद्यार्थी तिथे शिकायला होते, ब्राह्मण शिक्षक तिथे शिकवायला होते, पण त्यांचं प्रमाण फार तर 10%. इतर 90% त्या आमच्या शाळेमध्ये तेव्हाही, आजही आणि उद्याही शिकणारी मुलं फक्त बहुजनांची होती, बौद्धांची होती, मुस्लिमांची होती. त्याही पलीकडे सांगतो, आमच्या शाळेचं जे कंपाऊंड होतं त्याच कंपाऊंडमध्ये पाठीमागच्या बाजूला चक्क उर्दू शाळेचे वर्ग भरवल्या जायचे आणि त्यावेळचे त्या उर्दू शाळेला शिकवणारे कट्टर मुसलमान आणि हे निवरा हायस्कूलचे आमचे शिक्षक ते मुसलमान विद्यार्थी आणि आम्ही गुण्या गोविंदांनी वर्षानुवर्षे एकत्र शिकत असतो. किंबहुना माझ्या वडिलांवर जेव्हा फार मोठं संकट आलं तेव्हा पहिली आर्थिक मदत त्यांना बेग नावाच्या मुस्लिम शिक्षकांना केली होती. आणि हा साळुंखे म्हणतोय की बहुजनांनी शिकू नये हा संघाचा प्रमुख अजेंडा. किंबहुना संघामध्ये सुद्धा एकंदर काम करणारे स्वयंसेवक, पदाधिकारी ब्राह्मण फार तर 5%, 10%. इतर सारे नॉन ब्राह्मिन्स, बहुजन. त्यामुळे उचलली जी लावली टळवला हा माणूस कोणत्या पद्धतीनं बोलतो आहे. म्हणजे त्या काळी त्यावेळी माझ्या शाळेमध्ये काही ब्राह्मण शिक्षक होते, पण आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकवणारे दुबे नावाचे उत्तर भारतीय सर असतील, मिश्रा नावाचे सर होते, परदेशी नावाचे राजपूत सर होते, श्रावण कपले नावाचे आमच्यावर नितांत प्रेम करणारे बारी समाजाचे शिक्षक होते, म्हसाळ नावाचे आमच्या शाळेमध्ये ड्रॉइंगचे शिक्षक होते, वाकेकर सर अद्याप जिवंत आहे, ते आम्हाला शिकवायला होते, ते माळी समाजाचे होते, वसंत वानखडे किंवा उमाळे इत्यादी जो क्लरिकल स्टाफ होता तो नॉन ब्राह्मीण होता, किंवा फुसे किंवा इतरही काही नॉन ब्राह्मीण, त्यातला एकही ब्राह्मण नाही, जे पिऊन म्हणून आमच्याकडे काम करायचे. आता आणखी एक महत्त्वाचं सांगतो की आमच्या शाळेमधले 70-75% विद्यार्थी आणि अनेक शिक्षक त्यांनी कधीही संघाचं तोंड बघितलेलं नव्हतं. शाळा संघाची होती. संघाची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून त्यानंतर पुढल्याच काही वर्षामध्ये संघानं आपल्या या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी तालुक्यापासून, खेड्यांपासून तर अगदी मुंबईसारख्या शहरापर्यंत, महानगरांपर्यंत अनेक शाळा, कॉलेजेस काढले. अगदी आमच्या गावात सुद्धा त्या काळी म्हणजे 60-70 वर्षापूर्वी संघानं शाळा आणि महाविद्यालय काढलं होतं. आदिवासी भागामध्ये शाळा काढल्या होत्या, तिथे सारे आदिवासी विद्यार्थी शिकायचे. आमच्याकडे जे कुलकर्णी आडनावाचे शिक्षक होते ते तिथे आदिवासी भागामध्ये जाऊन शिकवायचे. थोडक्यात काय तर संघाने बहुजनांना शिक्षित, सुशिक्षित करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी गावोगावी शाळा काढल्या. मोठी कठीण परिस्थिती होती, सरकारची मदत मिळत नसे. शिक्षक बिना पगाराने 6-6 महिने शिकवायचे. माझे वडील एक धोतर घालून जायचे. आमच्यावर अतिशय आर्थिक संकट यायची. माझे वडील त्या शाळेत
हायस्कूलला शिक्षक होते, पण वेतन अगदी कमी आणि त्याहीपेक्षा ते वेळेवर मिळत नसल्यामुळे मोठी हलाखीची परिस्थिती होती. पण अजेंडा होता हिंदुत्व, संघ आणि बहुजनांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न. या पद्धतीचे शिक्षक, विद्यार्थी संघाच्या शाळा, कॉलेजेस, आणि त्याला, या साळुंखेला हे म्हणायचं आहे की ज्या संघाच्या शाळेतून गेल्या 100 वर्षात आजतागायत हजारो नॉन ब्रॅह्मिन्स विद्यार्थी, बहुजन समाजाचे विद्यार्थी शिकून पुढे गेले, ज्यांनी भारताचं नाव राखलं, आपल्या शाळांचं नाव राखलं, त्यांना हा म्हणतो की संघाचा अजेंडा बहुजनांना न शिकवण्याचा आहे. म्हणजे माणूस किती निर्लज्ज असू शकतो, किंवा एखाद्या माणसाचा अभ्यास संघाविषयी किती विकृत असू शकतो, त्याचं हे सुंदर उदाहरण. आणि प्रतापराव पवारांनी या पद्धतीचं खोटं आणि विषारी चर्चा घडवून आणायची, की ऐकायची, कायम ठेवायची, याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. दोन्ही मुद्दे मी तुम्हाला सांगितले आहेत. मी तुम्हाला या महाराष्ट्रातल्या संघानं जोपासलेल्या, वाढवलेल्या, जन्माला घातलेल्या शाळा आणि नॉन मराठी शिक्षक, नॉन ब्राह्मीण शिक्षक याचा इतिहास एक दिवस नक्कीच सांगणार आहे. आणि जे माझ्या शाळेमध्ये वातावरण होतं तेच अख्ख्या राज्यात कालही होतं, आजही आहे आणि उद्याही आहेत, ज्या शाळा संघानं जन्माला घातल्या आहेत. त्यामुळे साळुंखे, तुमचं हे बोलणं तद्दन नालायकपणाचं आहे. मी तुम्हाला याआधी पण 2 वेळा सांगितलं होतं की एकदा केंद्रातला विस्तार, मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल झाला की राज्यातही विस्तार आणि मंत्रिमंडळ बदल घडवून आणायचा, हे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींच्या, अर्थातच फडणवीसांच्या देखील मनात होतं आणि ते नक्की घडणार होतं. महायुतीमधल्या काही मंत्र्यांना डच्चू द्यायचा, काही ज्यांची नावं अद्याप बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं घेतल्या जातात आणि जे ॲक्टिव्ह आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं, आणि पुन्हा एकदा जे शिंतोडे महायुतीवर गेल्या काही महिन्यांपासून उडायला लागले आहेत ते धुवून काढायचे, स्वच्छ पुसून टाकायचे. हे साधं सरळ गणित फडणवीसांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींच्या मनात होतं. पण अचानक आधी ते कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यानंतर राहुल गांधींचं आक्रमक होणं, त्यांचे दौरे, त्यांच्या प्रचारसभा किंवा त्यांचं एकंदर भारतभर फिरणं, आणि त्याला ज्या प्रमाणात, ज्या पद्धतीनं उत्तरं द्यायला हवीत त्यावर महायुतीची कमतरता किंवा कमकुवतपणा, हे सारं वातावरण आपल्या या राज्यामध्ये अस्वस्थ करत आहे. अन्यथा अगदी 1 महिन्यापूर्वी महायुतीसाठी अतिशय पूरक असलेलं हे वातावरण आज फडणवीसांना डोकेदुखी ठरलं आहे. राज्यातलं महायुतीच्या दृष्टीनं असलेलं अस्थिर राजकीय वातावरण आणि महायुती सरकारचा गैरफायदा घेणारे दलाल, मंत्री, आमदार, खासदार, कंत्राटदार, या साऱ्या बाबतीमध्ये फडणवीस फार मोठ्या चिंतेत आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढणं, ठोसास ठोसा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मला अगदी महिनाभरापूर्वी जर विचारलं असतं तर मी तुम्हाला 3 नावं सांगितली असती की सतेज पाटील, विश्वजित कदम आणि अमित देशमुख हे तिघेही भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. कारण त्यांच्या फडणवीसांशी होणाऱ्या गुप्त बैठका मला माहीत होत्या.
किंबहुना अगदी बोलता बोलता फडणवीसांच्या ते कदाचित लक्षात आलं नसेल, पण फडणवीस DY पाटील गेल्यानंतर जेव्हा कोल्हापूरला सतेज पाटलांना भेटायला गेले, बाहेर आल्यानंतर त्यांनी जे मीडियासमोर सांगितलं ते मीडियाच्या लक्षातच आलं नाही. त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा बेसावध असताना सांगून टाकला. म्हणजे DY पाटील गेल्या अनेक वर्षांपासून हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असताना कसे त्यांना भेटायला यायचे, त्या दोघांच्या कशा गप्पा रंगायच्या आणि त्यात सतेज पाटील कसे सामील व्हायचे, किंवा सतेज पाटलांचे आणि फडणवीसांचे असलेले घरगुती संबंध किंवा त्यांची पडद्यामागची असलेली घट्ट मैत्री, हे त्या दिवशी सारं काही फडणवीसांच्या तोंडून निघून गेलं. आणि तेच फडणवीसांचं विश्वजित कदम किंवा त्या अमित देशमुखांच्या बाबतीमध्ये वागणं, बोलणं आणि संबंध होते. असे कितीतरी नाव आहे की महिन्याभरापूर्वी फडणवीसांसमोर हा फार मोठा प्रश्न होता, किंबहुना या तिघांचा लांबलेला प्रवेश किंवा अनेक विरोधकांमधल्या नेत्यांचा प्रवेश लांबणं, याला कारण फडणवीसांच्या समोर मोठी चिंता होती की हे मोठे नेते पक्षात आणल्यानंतर, महायुतीमध्ये आणल्यानंतर त्यांना कसं महत्त्वाचं स्थान द्यायचं, आणि त्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं पण होतं. मात्र आज या पद्धतीचे जे नेते असतात, जे नेहमी कुंपणावर बसून असतात, ते सारे पुन्हा एकदा महाआघाडीकडे झुकले आहेत. काँग्रेसचा ग्राफ ठीक आहे, महायुतीचा किंवा भारतीय जनता पक्षाचा ग्राफ भले खूप खाली आला नसेल, पण महाआघाडीचा ग्राफ नक्कीच वाढला आहे. त्यामुळे कुंपणावर बसलेले नेते आता त्या बाजूनं झुकले आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये जे बाहेरून आलेले नेते सत्तेत घुसले आहेत, आमदार झाले आहेत, मंत्री झाले आहेत, त्यांची देखील चुळबुळ बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. हा मोठा धोक्याचा इशारा. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.